पुढच्या बातम्यांकडे वळूयात। सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात झालेली आहे। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर खरेदी विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी झालेली आहे। नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि याच्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे। आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा। शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची आता गरज आहे असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। सरकारकडून शेतकऱ्यांची 100% फसवणूक झाल्याचं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। तर शेतकऱ्यांना 32,000 कोटींची मदत देण्यात आली असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। 30 जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे। तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। ही सरकारने शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। शेतकऱ्यांना फसवणारं सरकार नाही तर शेतकऱ्यांना दिलासा देणारं सरकार आहे। आपण बघितलं काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बच्चू कडू यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये जून पर्यंतची एक समिती स्थापन करण्यात आली। आता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत पोहोचवण्याचं काम सरकारच्या वतीनं केलं जातं। शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो सोडवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न आजपर्यंत कोणी केले असतील तर ते भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊ